नमस्कार मंडळी, ह्यो आपल्या ऊसाचा प्लॉट आहे. आपण मेमध्ये ह्यो रसवंतीला ऊस तोडू म्हणून ठेवला होता, पण मेमध्ये पाऊस चालू झाला, अवकाळी पाऊस, आणि ह्यो ऊस काही आपला तुटून गेला नाही. मग ह्यो ऊस आपण जूनमध्ये तोडला. तर जूनमध्ये तोडला आणि पाऊस चालूच होता, त्याच्यामुळे ह्यो पावसाळ्यात तुटल्यामुळं ह्यो ऊस एकदम पिवळा उगला. आता या पहा, आपण याला पहिले झिंकचीन फेरसची फवारणी घेतली आणि खालून पुन्हा मायक्रोन्यूटनची किट बी टाकली याला, पण याच्यावर काही मोठा याचा जास्त इफेक्ट झाला नाही. तर आज आपण आता याला काय करणार आहे, युरिया आणि फेरस जे आपण जे सोल्युबल फेरस राहतं ते आपण युरिया आणि सोल्युबल फेरस एकत्रित करून याच्या आता या कोमामध्ये टाकणार आहे. हे पहा मंडळी, आपण आता ऊसाला टाकासाठी युरिया आणि हे पहा आपण याच्यामध्ये हे फेरस हे आता दोन्ही हे एकत्रित करून गिरवलेलं एकसारखं आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपण बादमध्ये ऊसाचा जे पिवळेपणा घालासाठी जी फेरसची जी कमतरता आहे तर त्यासाठी आपण आता हे ऊसाला येऊ डोस देणार आहे. हे पहा मंडळी, आपण आता जे युरिया आणि फेरस जे एकट्ठी केलं होतं त्यात आपण हे ऊसाला टाकून देऊ राहिलो. हे पहा, हे ऊस पिवळा पडेल ना, यासाठी आता आपण हे असं कोमामध्ये ते बघू शकता, आपण आता कोमामध्ये टाकू राहिलो. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला पण विसरू नका. धन्यवाद.